अजून एक आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट की आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दरवर्षी काही ना काहीतरी मानांकन आपल्याला मिळतच असतात। तसं ह्या वर्षीसुद्धा आपल्या कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार उद्याच दिल्लीमध्ये आहे। आता उद्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळणार आहे। संचालक मंडळाने उलट सगळ्यांनी सांगितलं आपण दरवर्षी सगळे जाता, आता यावेळेस फक्त व्हाईस चेअरमन आणि MD दोघंच आम्ही जाऊन पुरस्कार घेणार आहे। तर ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की जो कारखाना देशातला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना आहे, ज्या कारखान्याला आता 30वा हा पुरस्कार मिळतो आहे आणि ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं शेतकरी समृद्ध झाला पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पुरस्कार स्वीकारणारे जरी आम्ही दोघं जरी असलो तर हा सगळा बहुमान तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद सर्व नागरिकांचा आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही उद्या दुपारी हा सोहळा असणार आहे। परवाच्या दिवशी सकाळी असणार आहे, उद्या दुपारी जाणार आहे आम्ही आणि परवा सकाळी हा पुरस्कार आम्ही स्वीकारणार आहोत। तर ही सगळी तुमची सगळ्यांची पाठीमाग असलेली ताकद आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांचा दूरदृष्टिकोन आणि त्यांच्या विचारातून ज्यावेळेस हा असा पुरस्कार मिळतो तर आपल्या नामदार वळसे पाटील साहेबांनी किती मोठं काम केलेलं आहे। आम्ही ह्या याला गेलो होतो प्रदर्शन आपल्या सेमिनारला, तर तिथं राज्य साखर संघाचे देशाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे साखर संघाचे अध्यक्ष PR दादा पाटील जयंत पाटील साहेबांच्या कारखान्यावर जे 27 वर्ष चेअरमन होते आणि 52 वर्ष डायरेक्टर होते, आता ते साखर संघाचे अध्यक्ष आहेत PR दादा पाटील, त्यांचं वय वर्ष 84। त्यांनी सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातले आपल्या सगळे कारखाने हे फार तर ॲव्हरेज जर काढलं तर 83 दिवस चालले आणि आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना 142 दिवस चालला। आम्हाला 2017मध्ये नामदार वळसे पाटील साहेबांनी सांगितलं होतं कारखान्यांचं आता प्रत्येक ठिकाणी क्षमता वाढते, एक्सपान्शन होतंय आणि सगळ्यात पुढची जी भांडणं आहेत, मारामारी आहे, ही ऊस पळवापळवीची राहणार आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही ऊस उत्पादकता वाढ होण्याच्या दृष्टीनं काहीतरी उपाययोजना करा। 2017मध्ये साहेब ज्यावेळेस VSIचे व्हाईस चेअरमन झाले त्या दिवशी साहेबांनी आम्हाला हे सांगितलं होतं आणि दादांच्या नावाने म्हणजे सहकार वर्षी दादांच्या नावाने आम्ही ऊस उत्पादकता वाढ योजना सुरू केली। शेतकऱ्यांना हिरवळीची खतं बाकीच्या सगळ्या गोष्टी खतं क्रेडिटवर देणं, बियाणांची चांगल्या पद्धतीनं उत्पादन उपलब्ध करून देणं, अशा सगळ्या गोष्टी ज्ञानयाग आणि ज्ञानलक्ष्मीसारख्या महिलांना किंवा महिलांसाठी ज्ञानलक्ष्मी आणि पुरुषांसाठी ज्ञानयाग नावाचं जे 4 दिवसाचं निवासी ट्रेनिंग आहे VSIला, त्याचा 90% खर्च कारखाना घेते, 10% फक्त शेतकऱ्यांना भरायचा आहे। असं जाऊन तिथं सगळी राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था VSI करतं, त्याचे पैसे आपण कारखाना भरतो आणि अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देणं, त्यांना प्रवृत्त करणं आणि म्हणूनच आज ही उत्पादकता वाढली। एकरी आता 100 टनाचे शेतकरी उत्पादन घेणारे खूप आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या वर्षी आम्ही 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे। प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन योजना आणायचं आणि राबवायचं अशा पद्धतीचा प्रयत्न आपला सगळ्यांचा राहिलेला आहे। अशा एका चांगल्या कारखान्याला एवढं चांगल्या पद्धतीचं बक्षीस मिळतंय आणि तो पुरस्कार आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मिळतो, ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे। तालुक्यातील सगळ्यांचे हात या सगळ्या कामासाठी आहेत। त्या सर्व शेतकऱ्यांचं सभासदांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। मला खरंच पुढं कार्यक्रमासाठी जायचं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून पुढं कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मला परवानगी द्याल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो। धन्यवाद।